So hello guys, welcome back to Trader 777. Hope you are doing well. सो वीकेंड नंतर मी तसं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ट्यूजडेला मी व्हिडिओ आणेन फिबोनाकीवरती. सो तशी व्हिडिओ आली आहे, एक दिवस लेट झाला आहे, बट व्हिडिओ एवढी छान आहे की तुम्हाला टाईम काढून ही व्हिडिओ बघायला लागणार आहे. अँड तुम्ही टाईम काढून ही व्हिडिओ बघा, फ्री असणार तरच तुम्ही बघा. असंच जर तुम्ही स्क्रोल करत बघणार असाल तर ही बघू नका व्हिडिओ आधी. ओके, सेव्ह करून ठेवा. आणि फॅमिली मेंबर्समध्ये जो पण ट्रेडिंग करत असेल, फॅमिली फ्रेंड्स, शेअर करा व्हिडिओ आपली. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी पहिलाच बोलेन, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, का तर त्याच्यामुळे आपल्याला मोटिवेशन येतं आणि अजून छान छान व्हिडिओ आपण बनवू शकतो. सो आपल्या टॉपिकवर येऊया. आता हे अशी मी एक मार्किंग करून ठेवलेली आहे आपल्यासाठी, तुम्हाला इझी समजण्यासाठी. ओके, सो फिबोनाची तुम्हाला जर आपलं फिबोनाची जरा वेगळं वाटेल का, तर याचे सेटिंग्स मी चेंज केलेत. तर तुम्ही ही सेटिंग करून घ्या पहिला. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हे सेटिंग करून घ्या. ओके, स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. काही नाही, हे सगळं खालचं ऑफ करून ठेवलं आहे. जे इम्पॉर्टंट लेवल आहेत तेच चालू आहेत. ओके, आणि नॉर्मल कलर चेंजेस केले आहेत क्लिअर विजिबल होण्यासाठी. ओके, स्क्रीनशॉट मारून घ्या त्याचा. तर टॉपिकला येऊया आपल्या. फिबोनाची रिट्रेसमेंटचे जी इम्पॉर्टंट लेवल आहे, आणि हे खरंच जसं मी थंबनेलमध्ये टाकलं आहे की तुम्हाला कोण सांगणार नाही. मला तर वाटत नाही यूट्यूबमध्ये एकही व्हिडिओ असेल अशी. जर असेल तर वेल अँड गुड, बट मी बनवली आहे. ओके, सो फिबोनाची सेटिंग तुम्ही केली त्यानंतर बेसिकपासून मी सांगतो, एक बेसिक सांगतो. जर तुमचा व्ह्यू अपसाईडला असणार आहे, तुमचा व्ह्यू जर असेल अपसाईडला, फॉर एक्झाम्पल मी ते ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. एक पेन्सिल कुठे गेली, ब्रश. तुमचा व्ह्यू असेल अपसाईडला. ओके, तर तुम्हाला फिबोनाची कशी ड्रॉ करायची. टॉप हा जो स्टार्ट असेल मार्केट, अपसाईड मुवमेंट दिली, परत फॉल झाला, तुम्हाला फिबोनाकीला ड्रॉ करताना डाऊन टू टॉप करायचं आहे. ओके, डाऊन टू टॉप तुम्हाला मार्किंग करायचं. तुमचं व्ह्यू अपसाईडला असणार, राईट. खालून वर घ्यायचं आहे तुम्हाला फिबोनाची जर तुमचा व्ह्यू अपसाईड असेल. परत एकदा दाखवतो, सिम्पल. खालून अपसाईडला तुमचा व्ह्यू आहे असं ड्रॉ करणार तुम्ही, राईट. सेम ॲज इट इज तुम्हाला जर डाऊनसाईड व्ह्यू असेल तुमचा व्ह्यू डाऊनसाईड असेल, सो तुम्हाला टॉप टू बॉटम, वरून डाऊनसाईडला घ्यायचं आहे. वरून डाऊनसाईडला म्हणजे स्विंग टू लो, म्हणजे हाय टू लो किंवा हाय टू लो, अपसाईड डाऊनसाईड, हाय टू लो मार्किंग करायचे तुम्हाला. ओके, सो बस हे एवढं. आणि आता येऊया मेन आपल्या चार्टवरती. हे आजची मार्किंग आहे, हे आजचंही मी डिलीट मारतो, तुम्हाला समजेल क्लिअरली. परत दाखवतो. ओके, सो आज आपण मार्किंग केली होती, हे पण मी डिलीट मारतो. ठीक आहे, आज मार्किंग केलेली हे जी लेवल आहे आपलं सप्लाय डिमांड, तर आपण मार्किंग करतोच. फिबोनाची आपल्याला अजून आपल्याला एक मोटिवेट करतो, एक टाईप ऑफ कॉन्फिडन्स येतो आपल्याला ट्रेडमध्ये आपल्या, की बाबा हां, जर आपण जे काय करतोय ते परफेक्ट आहे. ओके, सो हे लाईक दिस आपण सप्लाय डिमांड मार्क करतो. डिमांड झोन, सप्लाय झोन. ओके, सपोर्ट. तर जर तुम्ही ही व्हिडिओ बघितली नसेल, पहिलीची जी फर्स्ट व्हिडिओ मी काढले सप्लाय डिमांडवरती, 2 टॉपिक आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. जर ते नसतील बघितले तर फर्स्ट ते जाऊन बघा तुम्ही. ओके, इथून सप्लाय सप्लाय सप्लाय, राईट. डिमांड आहे, इथून डिमांड आहे. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, फिबोनाची. सो काल आपण काय बघितलं, जसं अपसाईड आज इथे मार्केट ओपन झालं, बरोबर. आज 27 मार्च मार्केट ओपन झाला, इथे बुलिश व्ह्यू व्हायला, परत फॉल आला थोडा, रेड कॅन्डल, परत ग्रीन फॉर्म केलं. आपण बोललो की चला ही लेवल जर ब्रेक केली, ही लेवल जी आपण केली सप्लाय, इथून सपोर्ट होता, हा रेजिस्टन्स होता, सप्लाय झोन होता. ओके, सो इथून जी मार्किंग होती आपली, प्लस आपण एक फिबोनाची ड्रॉ केलं, काय आपले होता अपसाईडसाठी. सो हा लो कालचा आणि आजचा डे हाय. आजचा जो पहिला जो हाय होता मार्केट, म्हणजे हे कॅन्डल्स बनवायच्या आधी, हे एवढंच हां, हे कॅन्डल बनवायच्या आधी ही फक्त एक ग्रीन कॅन्डल फॉर्म झाली होती, बाकी आपण एक अशी मार्किंग केलेली. ओके, ह्या बेसिसवर आपण काय ट्रेड केलं की ही जी लेवल आहे ही खूप इम्पॉर्टंट स्ट्रॉंग लेवल असते, राईट. इथून मेन लेवल ब्रेक केली, त्याच्यानंतर आपण इथून घेतलाय ट्रेड लॉंग पोझिशन्स.
लॉंग पोझिशन घेतला, अराउंड 80 पॉईंटचा असेल, 80 पॉईंट ह्याच्यामध्ये दिसतो म्हणजे स्पॉटमध्ये तुम्हाला 40 पॉईंटचा बसणार. इथं जो जेवढा दिसतो ना त्याच्या हाफ तुम्हाला स्पॉटमध्ये बसतो, राईट. इथून तुम्हाला पॉईंट्स एवढे एवढे अराउंड 140 पॉईंट कॅप्चर. पण तुम्ही एवढे तर करणार नाही, आपण इथे इथे बाहेर येणार, एवढं तर वेट कोण करणार नाही. अराउंड 120 to 140 पॉईंट कॅप्चर, 130 पॉईंट कॅप्चर झाले आजचे. मी 90च कॅप्चर केले, 90 पॉईंट कॅप्चर केले आज. ओके, 100+ पॉईंट दिले होते. सो ह्याच्या बेसिसवर का ट्रेड बनला, फर्स्ट ऑफ ऑल आपला सप्लाय झोन ब्रेक. सेकंड, फिबोनाकीवर आपण आता व्हिडिओ बनवतो तर फिबोनाकी आपण लो टू हाय मार्क केलं, राईट. ही जी लेवल आहे लास्ट लेवल ही ब्रेक केली, लो टू हाय किंवा हाय टू लो, तर जो टॉप लेवल असतात ती स्ट्रॉंग असतात, ते ब्रेक केला म्हणजे त्या साईडला मुवमेंट छान येते, राईट. सो तुम्ही तुमच्या समोर आहे, हे आहे आजचं. हे मी करतो आता डिलीट, डिलीट मारतो. सगळं डिलीट नाही मारत, नाही तर डिलीट फॉर सगळं केलं तर मागचे लेवल्स आपले हे जातील, हे मार्किंग, राईट. सो नेक्स्ट आपण काय बघितलं, हे आता इथून मार्केट ओपन झालं जेव्हा 26ला ओपन झालं, अपसाईड मुवमेंट दिली. इथे काय ट्रेड करण्यासारखं नव्हतं का, तर वॉलेटाईल एवढं होतं मार्केट की ते समजत नव्हतं काय करायचं, त्यापेक्षा आपण वेट करायचं. वॉलेटाईल मार्केटमध्ये कधी पण घुसायच्या आधी थोडं वेट करायचं, वॉलेटाईल मार्केटमध्ये जायचंच नाही. काहीतरी एक पॅटर्न फॉर्म होऊन द्यायचा, एक टाईप ऑफ पॅटर्न फॉर्म झाला पाहिजे. ओके, इथून सप्लाय आलेला, आपण हे मार्किंग केली त्याच दिवशी. इथून सप्लाय आला आणि इथून डिमांड आलेला, राईट. ह्या पार्टमधून डिमांड आलेला. फर्स्ट आपल्याला माहिती नव्हतं, हे एवढंच समजा, एवढंच मार्केट आहे, राईट. सो आपल्याला इथून काय आहे, अपसाईड आला, इथून सप्लाय आला, इथून डिमांड होता, तिथे ब्रेक केला, राईट. त्याच्यानंतर कन्सल्टेशनमध्ये गेला. आपण इथून एक मार्क करतो की बाबा हां, इथून एक सप्लाय डिमांड, इथून एक डिमांड झोन आहे, राईट. सो फ्रॉम हिअर डिमांड झोन आणि अपसाईड मुवमेंट दिली, परत इथून फॉल आला, तर आपण काय करतो, हे एक्सटेंड करतो सप्लाय झोन. का ते इथून फॉल आलाय, इथूनही फॉल आला, सो इथून परत ग्रीन कॅन्डल बनवत आहे. तर आपण काय विचार करणार सायकोलॉजिकली की सप्लाय इथून झाला, इथून सप्लाय झाला तर इथूनही सप्लाय होऊ शकतो. आणि आता आपल्याला व्ह्यू आपला आहे डाऊन साईडला, सो आपण इथे ट्रेड घेणार. आपण घेणार फिबोनाकी लेवल, फिबोनाकी घेणार हाय टू लो, त्याचा जो लो आहे ही लेवल ही मार्किंग करणार, राईट. 0618 ही लेवल ब्रेक करतो जसं तसं आपलं काय बनतं, ट्रेड बनतो, राईट. 0618 लेवल ब्रेक केल्यानंतर आपला ट्रेड बनतो. शॉर्ट पोझिशन आपण घ्यायची, इथे घ्यायची, आपल्याला आपल्या ह्याच्यावर ट्रस्ट ठेवून घ्यायचं असतं. सगळे ट्रेड सक्सेस होतात असं नाही आहे, एखादा एल लागतोच. मोठे मोठे ट्रेडर असू दे, कोणी असू दे, ह्याच्यामध्ये लॉजिकल एल आहे, त्याच्याच सेकंड कॅन्डल किंवा त्याच ज्या कॅन्डलच्या क्लोजिंगला तुम्ही एंट्री घेतात किंवा त्याच्या नेक्स्ट आधीच्या कॅन्डलला लोला तुम्ही किंवा हायला तुम्ही एल ठेवायचं, राईट. आपला टार्गेट असणार एवढा अराउंड 75-70 पॉईंट, राईट. एल हिट झाला फर्स्ट ट्रेड, ओके. सेकंड सेम, आपल्याला माहिती आहे डाऊन साईड मुवमेंटच येणार आहे. इथून ब्रेकआउट दिला, परत 0618 लेवल घ्या ना ट्रेड. तुम्हाला तुमच्या सेटअपवर भरोसा आहे ना. किती पॉईंट बसलाय, 40 पॉईंटचा ठेवा, चला 45 किंवा 40 पॉईंटचा तुम्ही एल ठेवताय, म्हणजे अराउंड 20 रुपीजचा एल तुम्ही ठेवताय. हां, 40 पॉईंटचा इथे म्हणजे स्पॉटला अराउंड 20 to 22 रुपीजचा लगभग तुम्हाला बसणार आहे. इथे 90 पॉईंट कॅप्चर केले तुम्ही, आणि इथे लॉस किती केला होता तुम्ही, अराउंड 30 पॉईंट. इथे तुम्हाला एल कितीचा बसवता शॉर्ट पोझिशनमध्ये, इथे तुम्हाला एल किती बसवता 40, म्हणजे 20 पॉईंटचा तुमचा एल इथे हिट झाला, 20 रुपीज गेले, पण इथे तुम्ही किती कमवले 90. सो 90 म्हणजे तुम्हाला 40 भेटले, म्हणजे 20 तुमचा लॉस आधी केलेला प्लस 20 तुम्ही 40 कमवले, म्हणजे 20 + 20 रिकव्हरी प्लस प्रॉफिट. ओके, म्हणजे एका स्ट्रॅटेजीवर तुम्ही बेस राहिलात की तुम्हाला कन्सिस्टन्सी एकावर ठेवली तर तुम्हाला असं प्रॉफिट होणार. जर तुम्ही एक दिवस एक स्ट्रॅटेजी करणार, सेकंड डे तुम्ही नेक्स्ट स्ट्रॅटेजी करणार, थर्ड डे नेक्स्ट स्ट्रॅटेजी करणार, काहीच नाही होणार. का तर तुम्ही एक स्ट्रॅटेजीवर करणार, तुम्हाला एक दिवस लॉस देईल, 2 दिवस लॉस देईल, बाकीचे 8 दिवस तुम्हाला प्रॉफिट देईल की ते 2 दिवसाच्या लॉसचं तुम्हाला काही वाटणार नाही. समजून घ्या मी काय बोलतोय. ओके, हे मार्किंग मी डिलीट मारतो. मी म्हणून आजची व्हिडिओ हळूहळू बनवतोय, आरामात बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, समजून घ्या व्हिडिओला. तुम्ही स्वतः बॅकटेस्ट करा ह्याच्यावर. तुम्ही बॅकटेस्ट केल्याशिवाय काय होणार नाही. माझी एक व्हिडिओ बघून काय तुम्ही प्रॉफिटेबल नाही होणार आहे. तर तुम्हाला स्वतःहून मेहनत घ्यायला लागेल, तुम्हाला स्वतःला बॅकटेस्ट करायला लागेल.
मस्त एकदम आहे ही स्ट्रॅटेजी. तुम्ही याच्यावर नक्की वर्क करा. तुम्हाला काय रिझल्ट आहे ते तुम्हाला स्वतःला दिसणार. आणि सिंगल लॉटवरच करा, त्याच्यानंतर तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होईल, त्याच्यानंतर तुम्ही लॉट साईज इन्क्रीज करू शकता. ओके, सो अराउंड हे आहे 21 मार्च. 21 मार्च इथून आता ही लेवल आहे. हे मी करतो डिलीट. आधी ही फर्स्ट घेऊया आपण. आता इथून फॉल येण्याचं कारण होतं, आपण इथे त्या दिवशी मार्किंग केली होती. जर तुम्ही टेलिग्रामला जॉईन नसाल, टेलिग्रामला आपण लेवल्स देतो. तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लिंक देतो मी डिस्क्रिप्शनला. तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा. आपले क्लासेस आहेत. 1 इयर आपण एक्सेस देतो त्यामध्ये फॉरेक्स प्लस इंट्राडे ऑप्शनसाठी. 1 इयरचा एक्सेस आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्स पण होतात त्यामध्ये. फर्स्ट प्राईज त्याच्यामध्ये तुम्हाला कॅश प्राईज भेटते. एक्झाममध्ये टॉप 5 जे येतात, 4 वेळा एक्झाम होतात. 1 इयरचं आपलं ॲक्सेस आहे बरोबर क्लासचं. त्याच्यामध्ये 4 टाईम एक्झाम होणार तुम्हाला. 4 टाईम एक्झाममध्ये टॉप 5 मेंबर जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट प्राईज आहे 25,000 राईट. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट एक्झाम आहे. पण तुम्ही विन झालात, जर टॉप 5 मध्ये आलात तर फर्स्ट प्राईज 25, सेकंड प्राईज 15, थर्ड 10 आणि फोर्थ फिफ्थ 7,500 अशी प्राईज आहे. तर असं तुम्हाला कोण कुठे देत नसेल. प्लस आपले सिम्पल स्ट्रॅटेजी, आपण नो इंडिकेटर यूज करतो. आपण इंडिकेटर यूज नाही करत. 9 आणि 50 EMA जस्ट आपण एक कन्फर्मेशनसाठी लावतो, बाकी इंडिकेटर आपण यूज करत नाही. फिबोनाची आणि सप्लाय डिमांड शिवाय बाकी काय करत नाही. ओके, सो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर खाली देतो. तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही कॉल करू शकता. ओके, आपण आपल्या पॉईंटवर येऊया. इथे आपण ही ऑलरेडी मार्किंग केली होती त्या दिवशी की ही लेवल आहे. इथून एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तर आपण इथून एक फॉल बघितला. आता इथून अपसाईड मुवमेंट आलेली, मार्केट जसा स्टार्ट झाला वॉलेटाईल होता, अपसाईड मुवमेंट वरती गेलं राईट. अपसाईड मुवमेंट नंतर इथून फॉल झाला. आता इथे ट्रेड घेण्यात काही अर्थ नव्हतं. इथे तरी आपण ट्रेड घेतला होता त्या दिवशी आणि प्रॉफिटमध्ये पण आलो होतो. पण रिस्की ट्रेड आपण त्याच्यामध्ये टाकत नाही टेलिग्रामला. सो ठीक आहे, आपल्या पॉईंटवर येऊया. इथून फॉल आला तर आपण काय बघणार, इथे एक फिबोनाची लेवल घेणार की बाबा इथून फॉल आहे, इथे रेजिस्टन्स पण आपल्याला माहिती आहे, एक सप्लाय झोन आहे स्ट्रॉंग. सो इथून फॉल येऊ शकतो प्रॉपरली. तर आपण एकदा चेक करूया. तर आपण हा हाय टू लो, हा लो टू हा हाय मार्क केला. 0618 ही जी लेवल आहे किती इम्पॉर्टंट तुम्ही स्वतः बघा. तुम्ही बॅक टेस्ट करा तर तुम्हाला समजेल. शॉर्ट पोझिशन तुम्ही घेताय. हां 05 वाली पण आहे, इथून रिटेस्ट होतं. पण तुम्ही बघा व्हिडिओ आधी, काय मी बोलते ते तुम्ही समजेल तुम्हाला स्वतःला. ओके, 80 to 85 पॉईंटचा म्हणजे 80 म्हणजे 40 पॉईंट टू 42 पॉईंटचा असेल तुम्हाला बसतो. म्हणजे मिनिमम असेल आणि मॅक्सिमम टार्गेट किती भेटलाय 221 पॉईंट म्हणजे अराउंड 110 पॉईंट किंवा 9 पॉईंट तुम्ही बोलू शकता. 100 पॉईंट पकडा. 100 पॉईंटचं तुम्हाला टार्गेट भेटतं. ऑल राईट, हे डिलीट मारतो. हे असं वर्क करतं. सिम्पल आहे स्ट्रॅटेजी. प्रॉपरली तुम्ही बॅक टेस्ट करून जर कराल तर तुम्हाला स्वतःला समजेल. नेक्स्ट 21 मार्चचंच आहे. ही लेवल पण डिलीट मारतो, तुम्हाला परत फ्रेश दाखवतो. ओके, कन्सल्टेशनमध्ये गेल्यानंतर इथून हा फॉल आला, त्याच्यानंतर अपसाईड मुवमेंट म्हणजे एका दिवसाला 2 ट्रेड ते 1 ट्रेड भेटतो. साईडवेज मार्केटमध्येही ह्या स्ट्रॅटेजीवर तुम्हाला 40-80 पॉईंट्स कॅप्चर करता येतात. कधी कधी नाही होत, ॲसेलिट होऊ शकतं. तुम्हाला रोजच प्रॉफिट भेटतं. 100% सगळे बरोबर असं तसं नाही. कन्सल्टेशनमध्ये गेलं, हा हाय मारला, त्याच्यानंतर खाली आला, वरती गेलाच नाही राईट. फॉल झाला. आता आपल्याला काय माहिती आहे की ह्या पॉईंटवरून एक पॉवरफुल डिमांड आहे. आता इथून बॅकला पण डिमांड होतं. तर हे मी मार्किंग तेव्हा सेम मी बोललो जसं मागे इथे केलेली होती तशी याची पण केलेली आहे. तुम्हाला जस्ट फिबोनाकीची स्ट्रॅटेजी दाखवते. आपल्याला इथून माहिती आहे की इथून अपसाईड इथून स्ट्रॉंग डिमांड आहे आणि इथे ग्रीन कॅन्डल पण बनवली स्ट्रॉंगवाली. सो आपण इथून एक फिबोनाकी ड्रॉ करणार. लो टू हा हाय, लेवल ब्रेक केली 0618ची राईट. ब्रेकआउट दिला, एंट्री बनते लॉंग पोझिशनला. मी का बोलतो ते तुम्हाला आता समजेल की 05चं वेट का नाही करायचं. हां ठीक आहे. आता इथे तर तुम्ही इथे बाहेर याल 172 पॉईंट, कोणी थोडं थांबेल, इथे तर तुमचं टिटाटिके होऊन जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही परत आपला स्पॉट चार्ट फॉलो होईल. त्यापेक्षा प्रॉपरली हे थोडं कन्सल्टेशन झालं की इथून निघून जायचं. का आता आपल्याला माहिती आहे इथून एक रेजिस्टन्स आहे. सो कशाला रिस्क घ्यायची, आपल्याला एवढे पॉईंट्स भेटत आहेत ना. 100 पॉईंट्स भेटणं खाऊ आहे का. सो इथून एंट्री केली आपण
ओके, तर तुम्ही जर बोलाल 0.5ची लेवल ब्रेक होऊ दे, तर कधी कधी असं होतं, मग तुमची किती एंट्री बनते? घेणार आहे का तुम्ही इथे एंट्री? नाही ना. सो दॅट्स वाय 0618 ही लेवल कशी आहे ती तुम्ही चेक करा स्वतः, बॅक टेस्ट करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर. बरोबर. डिलीट मारूया, हे पण डिलीट मारतो. तुम्हाला तुमच्यासाठी मी एवढे लेवल्स ड्रॉ करून ठेवलेत, म्हणजे आजचं नाही, एक 8 दिवसाचं तुमच्यासाठी ह्या स्ट्रॅटेजीवरती मार्किंग करून ठेवले की कसं झालंय बघा. ह्याच्या मागचं पण मी केले, पण ह्याच्या मागचं तुम्ही स्वतः करून बघा, मी किती दाखवणार तुम्हाला व्हिडिओमध्ये का, राईट. सो सॉरी हल्ला. सो हे 19 हे 20 डेटचं आहे. ओके, 19 इथून 20 आहे. 19ला काय झालेलं, इथून सप्लाय झोन आहे आपल्याला माहिती आहे अराउंड या पॉईंटवरून. ओके, या पॉईंटवरून सप्लाय झोन आहे बघितलं आपण. 20ला मार्केट ओपन झालं, अपसाईडला मुवमेंट, इथे रेड कॅन्डल बनली. जशी रेड कॅन्डल बनली, फॉर्म झाली रेड कॅन्डल, आपण काय केलं, फिबोनाची घेतला, आपल्याला माहिती आहे. सो लो टू हाय, सॉरी हाय टू लो मार्किंग केलं. मार्किंग केलं त्याच्यानंतर आपल्याला 0618 इथे एंट्री बनली लेवल ब्रेक केल्यावर. एस एल किती आहे? 80 पॉईंट्स, म्हणजे 40 पॉईंटचं तुमचं एस एल आहे. टार्गेट बघा 541 पॉईंटचा टार्गेट, म्हणजे ह्याचे हाफ तुम्हाला भेटतात. एवढं मोठं टार्गेट का स्ट्रॅटेजी नाही वर्क करत, समोर दिसतंय तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट परत दुसरा सेटअप पण तेवढाच मोठा आहे. इथून लो, इथून ग्रीन कॅन्डल बनली, आपल्याला माहिती आहे इथून एक पॉवरफुल इथे डिमांड आहे, इथून सपोर्ट आहे. हे आपण मार्किंग ऑलरेडी करतो, पण ही मार्किंग आता मी का डिलीट मारलेत, बिकॉज ऑफ ह्याच्यासाठी. तर भले मार्किंग नसेल, तुम्ही नसेल मार्किंग, नुसतं तुम्हाला फिबोनाकीवर करायचं आहे. तर इथून ग्रीन कॅन्डल बनवली, तुम्ही एक डोकं चालवू शकता की हां चल ब्रेकआउटला एंट्री बनते का, इथे ग्रीन कॅन्डल बनवली तर अपसाईडला मुवमेंट बनते का चेक करूया. तर तुम्ही काय करणार, ही डिलीट मारूया. कशी मार्किंग करायची ते दाखवण्यासाठी मी हे डिलीट मारतोय. ओके, सो फिबोनाची घेणार तुम्ही, तुमचा अपसाईड मुवमेंट आहे हा लो टू हा प्रिव्हियस म्हणजे त्याच दिवसाचा हाय, जिथून फॉल झालाय तिथून इथून अपसाईड झाला, तर इथून लो टू हाय मार्किंग करायची. बरोबर, ही लेवल आहे 016. इथून इथे तुम्ही रनिंग कॅन्डलमध्ये कधीच एंट्री करायची नाही, क्लोजिंगला करायची. का करायची त्याच्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे कॅन्डल क्लोजिंगवरती. ओके, याच्यावर तुमचा रिस्पॉन्स कसा येतो त्याच्यावर डिपेंड आहे. 0618ची लेवल घेतली, 05 सगळंच ब्रेक केलं. 06105 इथे तुम्ही एंट्री घेताय, इथे एंट्री बनली. टार्गेट 378 पॉईंट, 380 पॉईंट्सच्या हाफ पकडा. एवढे मोठे टार्गेट भेटतात. एस एल पण हिट झाला, असं नाही की एस एल हिट नाही झाला, तुम्ही स्वतः मगाशी बघितलं इथे एस एल हिट झालेला आहे का आपला. त्याच्यानंतर नेक्स्ट डेट हा 18 डेटचा, एक एक जस्ट मागे आलो मी तुमच्यासमोर स्टेप बाय स्टेप, पाठी. सो 18ला आपण बघू शकतो इथून मार्केट ओपन झाला. मार्केट ओपन झाल्या इथून आपल्याला माहिती आहे एक सप्लाय झोन आहे प्रॉपर एक सप्लाय आहे इथून एवढा. ऑलराईट, क्लोजिंगला कधी वाट बघायची. त्याच्यानंतर मार्केट ओपन झाला 18ला, इथे ही कॅन्डल आहे राईट, अपसाईड गेला, सप्लाय इथून खाली आला, परत अपसाईड गेला, परत खाली आला, इथून रेड कॅन्डल बनली, फॉल. तर इथून एंट्री लोकांनी केली असणार डाऊन साईडसाठी. आपण वेट करतो रनिंग कॅन्डलमध्ये, एवढ्या मोठ्या बिग बार कॅन्डलमध्ये कधी एंट्री करायची नाही. हे डिलीट मारतो. आता इथून परत अपसाईड मुवमेंट गेली. सायकोलॉजिकली काय आहे की इथे बायर्स आहेत म्हणून एवढं अपसाईड गेली, म्हणजे एवढं फॉल आलेला परत एवढं वर ढकललं. सो बायर स्ट्रॉंग आहेत ना. इथून ग्रीन कॅन्डल बनली, या ग्रीन कॅन्डललाच का एंट्री बनली. आता आपल्याला माहिती होतं की इथे एक पॉवरफुल डिमांड आहे, इथे पॉवरफुल बायर्स बसलेले आहेत का आपल्या मार्किंगमुळे. म्हणून तुम्हाला बोलते पहिला पार्ट 1 आणि 2 सप्लाय डिमांड झोनचं बघा, ह्याचे प्रिव्हियस डे आपण मार्किंग करतो सगळे, त्याच्यावर नंतर आपण फिबोनाची ड्रॉ करतो आपल्याला एक्स्ट्रा कन्फर्मेशनसाठी. म्हणून आपण हे एवढूशा ग्रीन कॅन्डलवरती बाय करतो. नाही तर तुम्ही बोलाल ह्यानी काय याचं प्रिव्हियस काय ब्रेक नाही केलं, कशावरून ग्रीन कॅन्डल. सो बोलायच्या आधी व्हिडिओ बघा पहिल्याच्या, त्याच्यानंतर बोला. ओके, आणि मला माहिती आहे माझे व्ह्यूवर सगळे चांगले आहेत, कोण असं बोलणार नाही. अपसाईडसाठी आपल्याला बघायचं आहे डाऊन टू अप, म्हणजे रिसेंट लो टू हाय, हा हाय आहे तो बघितला आपण. ऑलराईट, 0 तुमच्या समोर आहे लेवल, बोलायची गरज नाही. ब्रेकआउट एंट्री, लॉंग पोझिशन घेतलेलं ऑलरेडी.
किती पॉईंट्स? 454 पॉईंट्सचे. हा 454 पॉईंट. ओके, बस मार्किंग एवढंच मी तुम्हाला. बाकीचं तुम्ही स्वतः बॅक टेस्ट करा. आता ह्याच्यावरती मी तुमच्यासाठी एक छान असं एक फॉर्म्युला नाही बोलू शकत, पण एक कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी आणलं की हे 8 ट्रेड झाले, तुम्हाला 8 ट्रेड दाखवले 8 दिवसाचे. 8 दिवसामधून आपला एक एस एल हिट झाला, राईट. म्हणजे आपण कन्सिस्टन्सी ठेवली एका स्ट्रॅटेजीवरती, त्याच्यावर आपला 8 दिवसावरती एक एस एल लागला, म्हणजे 7 डेज आपण प्रॉफिटमध्ये. आणि आपण कोण आहे? ट्रेडर 777. सो जोक्स अपार्ट, टोटल 1005 आपण पॉईंट्स कॅप्चर केले. ते जे आपण कॅप्चर केले ना त्याचं मी एक टोटल काढलं, त्याचे 1005 होतात. म्हणजे 1005 पॉईंट्स आपण कॅप्चर केले आणि त्यातून मायनस एक एस एल हिट झाला आपला, तो होता 45चा एस एल. म्हणजे -45 म्हणजे 1005 - 45 किती झाले? 960, 960. आता जर आपण एक लॉटनी म्हणजे 15चा 15 शेअर्स म्हणजे एक लॉट बँक निफ्टीचे आपण एक लॉट पर डे सेम स्ट्रॅटेजीवर वर्क करतो, तर आपल्याला 7 दिवसाचा प्रॉफिट भेटतो 14,400, 14,400. ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला आहे, फक्त जर कोणी सिंगल लॉटवर करत आहे स्ट्रॅटेजी सेम यूज करून परफेक्टली. आता ते डिपेंड आहे तुमच्यावर, तुम्ही किती कॅप्चर करतायत मुवमेंट. मी तुम्हाला टोटल सांगतोय, बाकी ओव्हरऑल डिपेंड्स ऑन यू. बरोबर. टोटल ट्रेड 8 घेतले -1, एक लॉसमध्ये गेला, 7 प्रॉफिट. म्हणजे 14,400 आहे, पण 14,000 राऊंड फिगर अमाऊंट पकडूया आपण. 14,000 फ्रॉम ट्रेडिंग जस्ट इन 8 डेज. सो बघा, बॅक टेस्ट करा व्हिडिओला, बॅक टेस्ट करा तुम्ही तुमच्या चार्ट्समध्ये. तुम्ही बॅक टेस्ट करू शकता, 1 इयर करा, 2 इयर्स करा, जेवढं जास्त कराल ह्याच्यावरती. सप्लाय डिमांडवर करा, जे मी तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 काढलं. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे ते मला सांगा. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं वाटलं? जर तुम्ही एका स्ट्रॅटेजीवर स्ट्रक राहिलात तर तुम्हाला 8 दिवसाचं प्रॉफिट 14,000. 14 नको आपल्याला, 10,000 8 दिवसाला. कॅल्क्युलेशन मी काहीच सांगत नाही का, असं हे आता झालंय. 14,000 आहे, 1420 होऊ शकतात, 20चे 5 येऊ शकतात. आपल्याला माहीत नाही ओव्हरऑल मार्केट मुवमेंट किती देतं काय. तुम्हाला मी एक दाखवलं की हे असं कॅल्क्युलेशन आहे. सो जर एका ह्याच्यावर तुम्ही स्टक राहिलात 10 वेळा स्ट्रॅटेजी चेंज न करता, तर तुम्ही ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये व्हाल. आणि तुम्ही सिंगल लॉट करा ना, कशाला तुम्ही 2-2 लॉट करता, कॅपिटल वेस्ट करताय. 4-4 लॉट करताय, 10-10 लॉट घेते, नका करू. सो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडली असणार. तो तुम्हाला व्हिडिओला पहिला लाईक करा, शेअर करा फॅमिली अँड फ्रेंड्स मेंबरमध्ये, घरी दाखवा तुम्ही व्हिडिओ तुमच्या, जे कोण ट्रेड करत असेल त्यांना. फिबोनाची जर कोणाला समजावून घ्यायचं असेल, सेटिंग्स तुम्हाला माहिती आहे, ते तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि ती सेटिंग करा. बाकीचे जे वरचे म्हणजे बाकीचे जे लेवल्स आहेत ते त्यांचं एवढं गरज नाही, खूप खिचडी होऊन जाते. सो ते म्हणून मी डिलीट मारले. सो ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.